नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अंडा बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी आपण 4 बॉईल अंडी घेतलेले आहेत. ते बॉईल अंडींना मध्ये फोकनी होल करून घेतलेले आहेत, त्यांची सालं काढून. आणि आपण त्यांना हळद, मीठ, मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला लावून सॉटे करून मग त्यांना थोडंसं तेलामध्ये फ्राय करणार आहे. तेलात थोडे छान फ्राय झाले की मग त्यांना आपण काढून घेऊया. बिर्याणी आपल्याला 3 स्टेपमध्ये बनवायची आहे. आधी अंडी बॉईल, मग त्याची ग्रेव्ही आणि मग राईस आणि मग नंतर त्याला आपण लेअर देऊया. अशा 3 स्टेपनी आपण बनवूया. पहिली स्टेप आहे आपली अंडे बॉईल आणि त्यांना सॉटे करणे. दुसरी स्टेप आहे आता त्याची ग्रेव्ही बनवणे. त्यासाठी मी त्याच पॅनमध्ये थोडासा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे आणि त्यावरून मी आलं लसूणची पेस्ट घालत आहे. हे छान बारीक होईपर्यंत, छान मिक्स होईपर्यंत आपण काय करूया, एका बाउलमध्ये दही घेऊया आणि त्या दहीमध्ये काही मसाले घालूया. बिर्याणी मसाला, त्यानंतर घालूया आपली हळद घातल्यावर मग आपण त्यामध्ये घालूया लाल तिखट आणि त्यात घालूया चवीपुरतं मीठ आणि हे मिश्रण सगळं आपण एकत्र करून घेऊया. आणि हेच मिश्रण आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. छान सगळे मसाले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मी 3 ते 4 लोकांपुरतीच बिर्याणी बनवत आहे. तुम्ही जर जास्त जणांसाठी बनवत असेल तर क्वांटिटी डबल करा. तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. हे मिश्रण आपल्याला त्या पॅनमध्ये टाकायचं आहे. आणि छान कांदा, आलं लसूण पेस्ट आणि हे मिश्रण छान आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण एक टॅमॅटोची प्युरी घालणार आहोत. ही एका टॅमॅटोचीच प्युरी आहे. आणि त्यानंतर पुन्हा सगळं एकत्र मिक्स करून घेऊया आणि त्याला छान आपण उकळू देऊया. आणि तिथेच दुसऱ्या ठिकाणी मी गॅसवर पाणी बॉईल व्हायला ठेवलेलं आहे भात शिजवायला. तुम्ही बघू शकता इथे हे छान शिजत आहे. थोडा कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर घालूया आणि पुन्हा सगळं एकत्र मिक्स करून घेऊ. दही, सगळे मसाले छान शिजेपर्यंत छान शिजवून घेऊया आधी. त्यात आपण वरतून थोडी कोथिंबीर घालूया. बिर्याणी बनवणं अगदी सोपं आहे. जर तुम्ही आधी तयारी करून ठेवली तर मग करायला वेळ नाही लागत. बघू शकता इथे तुम्ही आपली ग्रेव्ही जवळजवळ तयार झालेली आहे. दुसऱ्या साईडला मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे भात शिजवायला. त्याच्यामध्ये आपण थोडे बेसिक मसाले घालून घेऊया. लवंग, दालचिनी, 2 तमालपत्र, काळी मिरी, थोडंसं जिरं, शहाजिरं घातलेलं आहे, 1 मोठी वेलची. आणि त्या मग पाण्यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊ. आणि मग मी बासमती राईस 1 तास आधी भिजत घातला होता. छान पाण्याला उकळ येऊ देऊ. पाणी उकळल्यावरच त्यामध्ये राईस घालूया, भात घालूया, म्हणजे भात लवकर होतो. आणि आपल्याला भात हा पूर्ण शिजवायचा नाही आहे, फक्त 80% शिजवायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे पाणी आता उकळलेलं आहे आणि हा बासमती राईस मी घेतलेला आहे. हा बासमती राईस 1 तास भिजवलेला होता. हा बासमती राईस आपण या पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये घालूया
आणि फ्लेम आधी हायच ठेवायची आहे, नंतर लो करा. छान आपण हे मिक्स करून घेऊया. आणि भात आपण 80% शिजवून घेऊया. बघू शकता तुम्ही इथे आपला भात शिजलेला आहे. आता शिजल्यावर कसं होतं, असं त्यातलं एक दाणा तोडून फुटला, त्याचे 2-3 तुकडे झाले की समजूया आपला भात 80% शिजलेला आहे. त्यानंतर हा भात आपण एका चाळणीवर काढून घ्यायचा आहे. त्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला भात खूप सुट्टा आणि मोकळा झालेला आहे. आणि आता आपल्याला बिर्याणीचे लेअर लावून त्याला दम द्यायची आहे. दम द्यायची म्हणजे धाक द्यायचा नाही, त्याला स्लो गॅसवर ठेवायचं आहे, कारण आपला राईस 80% शिजलेला आहे. सगळ्यात आधी तुमच्याकडे जाडबुडाचं कुठलं भांडं असेल ते घ्या, नसेल तर तुम्ही कुकर घ्या, किंवा जाडबुडाचं भांडं नसेल तर तवा ठेवा आणि मग त्याच्यावर तुमचं भांडं राईस टाकायला कुकर घेतलेला आहे. खाली ग्रेव्ही टाकली त्याच्यात आणि त्याच्यावर बॉईल केलेले अंडी टाकले, जे मसाल्याने कोट होते ते. त्यानंतर तळलेला कांदा टाकला, कॅश्यू आणि खूपशी कोथिंबीर घाला वरून. आणि मग त्याच्यावर भाताचे लेअर लावा. मी एकच लेअर लावला, कारण मी कमी क्वांटिटीने बनवली होती. तुम्ही जास्त क्वांटिटीने बनवणार असेल तर तुम्ही 2 लेअर लावा. बघू शकता. मग वरून तो राईस टाकला, 80% शिजलेला आहे. बघू शकता आपला भात खूप छान शिजलेला आहे आणि मोकळा, पूर्ण मोकळा सुटसुटीत झालेला आहे. कुठे चिकट नाही आहे. छान प्रकारे भात आणि ग्रेव्ही अशी आपण सेट करून घेऊ. मग त्यावर आपण तळलेला कांदा घालूया. तुमच्याकडे काजू असेल तर तुम्ही काजू पण घाला. माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही घातले, पण भारी होतं. त्यानंतर वरून छान आपण कोथिंबीर घालूया. आणि मी एक ऑमलेट बनवला होता, तर वरून एक ऑमलेट पण टाकला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, अन्यथा स्किप पण करू शकता. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपली बिर्याणी रेडी आहे. आता लो फ्लेमवर 5 ते 7 मिनटामध्ये आपली बिर्याणी रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी?